नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी समाधान बोर आणि तुम्हाला आज शिकायचे आपल्या भारताचे राष्ट्रपती, ज्यांना आपण काय म्हणतो, भारताचे प्रथम नागरिक। भारताचे प्रथम नागरिक हे कोण असतात? राष्ट्रपती। आपल्या भारताला राष्ट्रपती असणं हे अनिवार्य आहे। जर राष्ट्रपतींचं निधन झालं तर त्यांचं कामकाज उपराष्ट्रपती बघता। जर किती दिवस बघू शकता तर 6 महिने। 6 महिन्याच्या आत आपल्या देशाला एक राष्ट्रपती पाहिजे, ज्याच्यावर आपण सविस्तर पूर्ण जे काही लेक्चर आहे ते पूर्ण घेणार आहे। त्यामध्ये निवड कशी, शपथ कोण देतं, पहिले राष्ट्रपती कोण होते, सध्याचे कोण आहे, हे संपूर्ण आपण बघणार आहे। व्यवस्थित बघा आणि नोट डाऊन करा, पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं लेक्चर आहे। बघा, राष्ट्रपतींची तरतूद आहे संविधानामध्ये। तरतूद भाग 5 आणि प्रकरण 1 मध्ये काय म्हटलं मी, भाग 5 आणि प्रकरण 1 मध्ये तशी तरतूद केली। कलम 52 ते 62 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदांविषयी संपूर्ण तरतूद आहे। म्हणजे काही विचारलं राष्ट्रपती संदर्भात जर बऱ्यापैकी तुम्ही काय सांगायचं, 52 ते 62 मध्ये पदाची तरतूद आहे राष्ट्रपती संदर्भात। मग राष्ट्रपती केंद्रीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात। म्हणजे केंद्रीय जे कार्यकारी मंडळ आहे ना, त्याचे प्रमुख कोण असणार आहे, तर राष्ट्रपती असणार आहे। भारताचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती राहतात। आपला जो भारत आहे या भारत देशाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती राहतात। कार्यकारी सत्ता घटनेनुसार राष्ट्रपतींकडे राहते, म्हणजे कार्यकारी सत्ता, बरोबर ना, सगळी सत्ता कोणाकडे, राष्ट्रपतींकडे। पण मंत्री परिषद पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वापरली जाते। पंतप्रधान मंत्री जे काय आहे ना, आपली मंत्री परिषद ही कोणाच्या सल्ल्यानुसार राहणार आहे, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार असणार आहे। ओके, ही होती तुमची पहिली स्लाइड। त्यानंतर बघा, तुम्ही लक्षात काय ठेवायचं, आयएमपी काय, यामध्ये राष्ट्रपतींची तरतूद भाग 5 आणि प्रकरण 1 आणि त्याच्यानंतर कशामध्ये समावेश केलाय संपूर्ण पदाची, तर 52 ते 62 मध्ये हा पॉइंट तुमचा आयएमपी। ओके, पुढे आता बघा, राष्ट्रपती पदाची स्थापना केव्हा करण्यात आली, तर राष्ट्रपती पदाची स्थापना 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली। भारतात भारतीय प्रजासत्ताकाची सुरुवात झाली आणि आपल्या भारताची जे काही स्थापना आणि त्याच्यानंतर ज्या भारताला पहिले राष्ट्रपती लाभले अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। याच्यावर आणखीन एक प्रश्न आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावर, की भारताचे बघा, भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोण होते, सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचं योग्य उत्तर आहे। हा प्रश्न पेपरला आलेला आहे, याला आपण आयएमपी करूया। ओके, बघा, आणि केव्हापासून ते केव्हा कितपर्यंत होते हे देखील महत्वाचं आहे। तर भारताचे राष्ट्रपती हे 1950 ते 1962 या काळामध्ये होते। 1950 ते 1962 एकमेव राष्ट्रपती जे सलग 2 वेळा, म्हणजे 2 वेळा कार्यासाठी निवडले गेले। भारतातले असे एकमेव राष्ट्रपती जे सलग 2 कार्यकाळासाठी निवडले गेले, म्हणजे सलग कार्यकाल, लक्षामध्ये पहिला आणि लगेच त्याला लागून दुसरा, असे राष्ट्रपती। म्हणून सर्वाधिक काळ जरी विचारलं तरी काय सांगायचं, सर्वाधिक वेळा वगैरे तरी म्हणायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हेच त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर सध्या स्थितीमध्ये, म्हणजे मी तुम्हाला आजचं सांगतोय, मी काय सांगतोय, आजच्या दिवसात सांगतोय का सध्याला राष्ट्रपती कोण आहेत, तर सध्याला आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, बरोबर। भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती, शब्द काय दिला मी, आदिवासी, इथं, बरोबर ना। जर विचारलं भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण, तर प्रतिभाताई पाटील। फक्त मी काय म्हटलं हे बघा, लिहून देतो म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असं जर विचारलं तर काय सांगायचं, प्रतिभाताई पाटील ह्या होत्या। ओके, आणि आता काय पुढे विचारलंय तुम्हाला, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला, आदिवासी शब्दाला जर विचारलं तर मात्र सांगणार द्रौपदी मुर्मू। काय सांगायचं, द्रौपदी मुर्मू। राष्ट्रपती हे घटनात्मक राष्ट्रप्रमुख असतात। घटनात्मक राष्ट्रप्रमुख असून कार्यकारी, विधायी, न्यायिक, लष्करी, राजनैतिक अधिकार त्यांना काय तर प्राप्त झालेले आहेत। बघा, कोणकोणते अधिकार आहे, घटनात्मक राष्ट्रप्रमुख असून कार्यकारी, विधायी, न्यायिक, लष्करी, राजनैतिक अधिकार त्यांना प्राप्त झालेले, कोणाला, आपल्या राष्ट्रपती। बघा, पदाची स्थापना 26 जानेवारी 1950 ला भारतीय प्रजासत्ताकाची सुरुवात झाली। पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1950 ते 1962,
एकमेव राष्ट्रपती आहे जे 2 कार्यकाळासाठी निवडले गेले. सध्या स्थितीला द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आणि पहिली भारतीय महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. चला आता बघा राष्ट्रपती पदासाठी काय काय पात्रता आहे. म्हणजे जर राष्ट्रपती पद ह्यासाठी निवडणूक घेणार आहे तर त्यासाठी कोणती व्यक्ती जी योग्य दावेदार आहे, त्याला काही आपल्या भारताचे निकष आहे किंवा आपल्या भारताने काही पात्रता ठरवून दिलेली आहे. तर त्यासाठी जाणून घेऊया. बघा कलम 58 नुसार, कलम काय 58 नुसार राष्ट्रपती पदासाठी उमेदवार हा खालील अटीप्रमाणे असणार आहे. तो भारताचा नागरिकत्व त्याने स्वीकारलेला असावा किंवा तो भारताचा नागरिक असावा. हे बघा इथे लिहितो, भारताचा नागरिक असावा. हा पहिला मुद्दा, बरोबर. हा झाला पहिला. त्यानंतर हे सगळ्यांसाठी लागू आहे, अशी व्यक्ती पाहिजे त्या व्यक्तीचा 35 वर्ष पूर्ण झालेले. त्या व्यक्तीचा किती ना 35 वर्ष पूर्ण झाले आणि ती व्यक्ती लोकसभा सदस्य होण्याच्या पात्रतेची आहे, बरोबर. मग आपल्याला IMP काय आहे, तर राष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा किती 35 वर्ष. काय तर 35 वर्ष हे IMP करून ठेवायचं आणि लोकसभा सदस्य होण्याची त्याच्यामध्ये काय असावी, पात्रता असावी. ओके चला पुढे बघा. निवडणूक प्रक्रिया कलम 54 नुसार. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया कोणत्या पद्धतीने चालवली जाते. तर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत अप्रत्यक्ष पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष म्हणजे काय किंवा अप्रत्यक्ष म्हणजे काय. तर बघा ज्यांना आपण स्वतः मतदान करतो, ज्यांना आपण स्वतः मतदान करतो त्याला म्हणायचं प्रत्यक्ष, त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष. आणि ज्यांना आपण मतदान करत नाही त्यांना काय म्हणायचं अप्रत्यक्ष. उदाहरणार्थ राष्ट्रपती, बरोबर. राष्ट्रपतींना आपण मतदान करू का रे, नाही करणार ना. राष्ट्रपतींना कोण मतदान करतं, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य. मग तुम्ही करू शकता का, नाही. तुम्ही कोणाला करू शकता, विधानसभा सदस्य निवडून देण्यासाठी, लोकसभा सदस्य निवडून देण्यासाठी. त्याला म्हणायचं प्रत्यक्ष आणि याला काय म्हणायचं अप्रत्यक्ष. म्हणजे राष्ट्रपतींची निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे, तर अप्रत्यक्ष पद्धतीने निवडली जाते. लक्षात. त्यानंतर बघा निवडणुकीमध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतं. हे बघा राष्ट्रपतींचं, राष्ट्रपती निवडणूक कोण कोण घेतं बघा सहभाग. एक म्हणजे राज्यसभा, दुसरं म्हणजे लोकसभा आणि तिसरं म्हणजे विधानसभा. हे तिघां. विधान परिषद राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. असा प्रश्न विचारता पेपरला की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण सहभाग घेत नाही असा विचारता. आणि तुम्हाला पर्यायला असतं राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि चौथा पर्याय तुम्हाला राहणार आहे विधान परिषद. तर विधान परिषद सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांना मतदान करायचा अधिकार नाही. लक्षामध्ये. मग कोण घेऊ शकतं, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा सदस्य. इथं दिले बघा निवडून तुम्हाला अशा पद्धतीने. आणि निवडून आलेले सगळे जे काही निवडून आलेले सदस्य ते राष्ट्रपतींना मतदान करू शकता. चलो ओके, कन्सेप्ट क्लिअर झाली. चला आता पुढे जाऊया, आपण पुढची स्लाइड बघूया. आता शपथ. आता राष्ट्रपतींची निवड झाली, बरोबर. एखादी व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि त्या व्यक्तीचं 35 वर्ष पूर्ण आहे, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सदस्यांनी शपथ दिली, त्यांची निवड झाली. इथपर्यंत समजलं आम्हाला, काय हरकत नाही. आता पुढे जाऊन आम्हाला हे सांगा सर की राष्ट्रपतींना शपथ कोण देतं. बघा हा महत्वाचा मुद्दा पेपरला विचारता. शपथ कोण देतं किंवा प्रतिज्ञा किंवा कलम, कोणत्या कलमानुसार. तर शपथ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देतात. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. दोघांचा अर्थ एकच होतो. दोघांचा अर्थ काय होतो, एकच. राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. आणि जर सरन्यायाधीशांना जर काही कामकाज असेल, जर काही कारणास्तव ते जर भारतामध्ये किंवा काही जिथं शपथ द्यायची त्या दिवशी जर येऊ शकत नाही, तर त्यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ न्यायमूर्ती हे राष्ट्रपतींना शपथ देतील. लक्षात. कलम 60 नुसार
आणि मजकूर काय म्हणतोय, संविधानाचं पालन करायचं. कारण तुम्ही भारताचे प्रथम नागरिक आहे, तुम्हाला संविधानाचं पालन करावं लागेल. त्यानंतर भारताची एकता अखंडता राखणे, भारतामध्ये जी काही एकता आहे ती एकता राखायची. त्यानंतर अखंडता राखणे आणि लोककल्याणासाठी तुम्हाला जे काही पद आहे, राष्ट्रपती हे जे काही पद आहे त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, तर लोककल्याणासाठी वापर करायचा आहे. कशासाठी करायचा आहे, लोककल्याणासाठी. ओके, चला पुढे बघा आता कार्यकारी अधिकार बघू. आता आपण राष्ट्रपतींना काय काय अधिकार दिले, कार्यकारी अधिकार. चलो, पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. सर्वसाधारणपणे लोकसभेत बहुमत असलेला पक्षाचा नेता. आता मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय, मी कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं आपल्याला इथं नाव घ्यायचं नाही. आपली जे काही ऍप आहे किंवा आपला जो काही क्लास आहे हा जो शिक्षण संदर्भात आहे आपला, त्याच्यामुळे मी कुठल्याही पक्षामध्ये मला काही त्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. म्हणून मी तुम्हाला एक्स आणि वायच्या याच्यामध्ये सांगणार आहे. समजा लोकसभा बरोबर, या लोकसभेच्या 550 जागांसाठी काय झाली, निवडणूक झाली 550 साठी. आता 550 मधून एक्स आणि वाय हे दोन पक्ष, एक्स पक्ष आणि वाय पक्ष, ओके, हे दोन पक्ष झाले. 550 पैकी उदाहरणार्थ 300 जागा भेटल्या एक्स पक्षाला आणि उरलेल्या किती 250 जागा भेटल्या वाय पक्षाला. आता कोणाच्या जागा जास्त आहे, तर ह्या एक्स या पक्षाच्या सर्वाधिक जागा आहेत. मग पंतप्रधान कोणाचा होणार, तर ह्या पक्षाचा होणार. म्हणजे इथं काय म्हणलंय, सर्वसाधारणपणे लोकसभेत बहुमत असलेला पक्षाचा नेता हा काय होतो, पंतप्रधान होतो. हा काय होतं, पंतप्रधान. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की लोकसभेला आपण जे खासदार निवडून देतो, त्या खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून येतील त्या पक्षाचा नेहमी पंतप्रधान होतो. त्या पक्षाचा नेहमी काय होतो, पंतप्रधान. म्हणजे जो असेल तो नेहमीप्रमाणे. ओके, चलो पुढे बघा. मंत्री परिषदेची नियुक्ती व त्यांचे राजीनामा स्वीकारणे. हा, हे कोण करतं, राष्ट्रपती. एखादा मंत्री म्हणला की मला नाही राहायचं, मला या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा आहे, मग त्याची नियुक्ती जरी करायची असेल तरी कोण करणार, राष्ट्रपती. बरोबर. आणि त्याचा राजीनामा जरी घ्यायचा असेल, स्वीकारायचा असेल, तरी कोण स्वीकारणार, राष्ट्रपती स्वीकारणार. अशा पद्धतीने राज्यपाल हे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, कॅग, UPSC सदस्य, अटॉर्नी जनरल यांच्या नियुक्त करतात. बरोबर. कोण करतं यांच्या नियुक्त रे, तर राष्ट्रपती नियुक्ती करता. बघा आपल्याला प्रश्न विचारतील, राज्यपालाची निवड कोण करतं, राज्यपालांची. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. हे IMP करून ठेवा, ही स्लाइड पूर्ण, ही पूर्णच करा, खूप महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असू द्या किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असू द्या किंवा निवडणूक आयुक्त राहू द्या, निवडणूक आयुक्तांवर या वर्षी पेपरला प्रश्न येणार आहे. कलम 324 नुसार आता निवडणूक आयोगाची निर्मिती, आयुक्ताने म्हटलं. त्यानंतर कॅग आणि UPSC अध्यक्ष आणि सदस्य, तसंच अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती कोण करत असेल, तर बघा बाळांनो, राष्ट्रपती यांची निवड करतात. त्यांच्या सल्ल्यानुसार, म्हणजे तेच करता. ते म्हणले हा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होणार, तेच होणार. उच्च न्यायालयाचा तोच होणार. तर एखाद्या राज्याचे राज्यपाल नसेल तर त्यांचे राज्यपाल, तिथं निवड कोण करणार, तर हेच करणार आपले राष्ट्रपती. तेवढे त्यांना काय ना अधिकार प्राप्त आहे. त्यांना काय बाळा, अधिकार प्राप्त आहे. ओके, चलो पुढे बघा आता. विधायी अधिकार. संसद अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे. संसद अधिवेशन बोलवायचं आणि ते स्थगित करायचा देखील अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. लोकसभा विसर्जित करू शकता, म्हणजे डायरेक्ट बरखास्त. असं विचारतील, लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे, सरळ प्रश्न करतील. तर अशा वेळी उत्तर काय सांगायचं, राष्ट्रपती सांगायचं. काय सांगणार, राष्ट्रपती. तसंच संसद अधिवेशनाच्या प्रारंभी पत्ता व उद्घाटन करणे. संसद अधिवेशन जेव्हा होतं त्याचा प्रारंभ म्हणजे त्यांच्या राष्ट्रपतींच्या भाषणाने पण होते, आणि उद्घाटन करणे. विधेयकावर सही करून कायदा करायचा. जे काही विधेयक असेल ना एखादं, ते विधेयकावर काय करायचं ना, तर सही करायची.
काय करायची बाळा, सही करायची आणि त्यानुसार काय करायचा, मग कायदा करायचा. हा देखील अधिकार राष्ट्रपतींना आहे. तसंच काही परिस्थितीमध्ये अध्यादेश काढण्याचा आणि जारी करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींना आहे. कलम 123 नुसार, कलम 123 नुसार काही परिस्थितीमध्ये अध्यादेश जारी करणे, कलम 123 नुसार. ओके, चला पुढे बघा आता काय म्हणले, न्यायिक अधिकार. न्यायिक अधिकार, शिक्षा माफी, त्यानंतर स्थगिती करणे, रूपांतर करणे, दंडमाफी करणे, मुदतवाढ करणे, हे सर्व अधिकार कोणाला आहे ना, तर राष्ट्रपतींना आहे. आपला एक याचा आहे बघा, जी काही फाशीची शिक्षा रद्द, दयेचा अर्ज करू शकतो बघा, दयेचा अर्ज पुढे असणार पण मी तुम्हाला आता सांगतोय. दयेचा अर्ज कलम 72 नुसार, कलम 72 आहे. याच्यामध्ये काय राहतं ना, का एखाद्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा झाली, उदाहरणार्थ दिल्ली या ठिकाणी बलात्कार झाला 2010-11 समथिंग जे काय वर्ष असेल ते, बरोबर ना, तर तिथं आहे ना त्या व्यक्तींना काय आहे ना, सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना म्हणले यांना फाशी द्यायची, बरोबर ना, कारण त्यांचा अपराध तेवढा गंभीर आहे. त्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलं फाशी ही शिक्षा यांना. मग तिथले जे आरोपी होते त्या आरोपींनी काय केला, त्यावेळचे जे राष्ट्रपती होते त्या राष्ट्रपतींना दयेचा अर्ज केला की आम्हाला फाशी नको, त्यापेक्षा फाशीचं रूपांतर आम्हाला जन्मठेपमध्ये करा. असं त्यांच्या वकिलांनी काय केली, एक युक्ती केली, जन्मठेपमध्ये फाशी न देता आम्हाला काय करा, जन्मठेप द्या. असा दयेचा अर्ज कशानुसार, कलम 72 नुसार. परंतु दयेचा अर्ज केल्याच्या नंतर तो अर्ज मान्य करायचा का तो अर्ज फेटाळायचा, हे सर्वस्वी मत किंवा सर्वस्वी कोणाच्या मनावर राहणार आहे, राष्ट्रपतींच्या. मग त्यावेळी जे राष्ट्रपती होते त्यांनी हा दयेचा अर्ज फेटाळला आणि दिल्ली बलात्कारामध्ये जे काय आरोपी होते त्या आरोपींना काय करण्यात आली, फाशी देण्यात आली. हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे लक्षात ठेवण्यासारखं. त्यांना काय आहे ना, फाशी देण्यात आली. समजलं का, याला म्हणायचं दयेचा अर्ज, कलम 72 नुसार. पुढे आलं तर आपण एक्सप्लेन घेऊ आणखी. शिक्षा माफी, स्थगिती, रूपांतर, दंडमाफी, त्यानंतर आणखीन काय सांगितलं, मुदतवाढ. लष्करी अधिकार काय काय बघू आपण. भारतीय थल सेना, नौदल, वायुदलाचे सर्वोच्च सेना प्रमुख. भारतीय थल सेना, नौदल आणि वायुदलाचे सर्वोच्च सेना प्रमुख युद्ध किंवा शांततेची घोषणा संसदेच्या मंजुरीने करणे, बरं ना. जर युद्ध करायचंय किंवा शांततेची घोषणा करायची तर संसदेची मंजुरीने करणे. हे सगळे लष्करी अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. आपल्याला आणखी असं विचारता पेपरला प्रश्न येतो, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात, तर त्याचं योग्य उत्तर काय सांगायचं बाळा, राष्ट्रपती. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात, तर राष्ट्रपती असतात. ओके, चलो पुढे बघा आता. राजनैतिक अधिकार काय काय त्यांना. आता परदेश जे काही राजदूत असतात बाहेर देशामध्ये त्यांची नेमणूक करायची. म्हणजे आपला भारत आहे, आता भारतामधून आहे ना पाकिस्तानमध्ये राजदूत नेमवायचा राजदूत, किंवा अमेरिका या देशामध्ये आपला राजदूत, म्हणजे दोघांचं काय ना तिथलं जे काही संभाषण, काही ज्या काही गोष्टी आहे ना त्यांच्यातून काय ना त्या व्यावहारिक भाषा चालणार, त्याला म्हणायचं राजदूत म्हणायचं. त्यांची नेमणूक करायची. ही नेमणूक करायचा अधिकार कोणाला आहे, तर भारताच्या राष्ट्रपतींना अधिकार आहे हा. तसंच आंतरराष्ट्रीय करारांवर सही करायची. एखादा इंटरनॅशनल करार आहे, महत्वाचा आहे, पाण्याचा असू द्या, शांततेचा असू द्या, एखाद्या संयुक्त राष्ट्र संघटनेचा असू द्या, असे जे काही करार असेल तर या करारांवर सही करायचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. राजनैतिक अधिकार. तसंच परदेशी राष्ट्र अध्यक्ष आणि प्रतिनिधींचा काय करायचा, स्वीकार करायचा. परदेश राष्ट्राध्यक्ष प्रतिनिधींचा स्वीकार करणे. ओके, चलो पुढे बघा आता. महाभियोग खूप महत्वाची. महाभियोग कलम 61 नुसार बघा. आता याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. महाभियोग म्हणजे काय, जर भारताचे राष्ट्रपती एखादे आणि जे अपोजिशन आहे त्यांना भारताचे राष्ट्रपती नकोय, त्यांना त्यांच्या पदावरून दूर करायचंय, दूर करायचं असेल तर भारतीय राज्यघटनेच्या संविधानामध्ये एक तरतूद आहे, त्याला म्हटलं जातं महाभियोग प्रक्रिया. महाभियोग प्रक्रिया कलम 61 नुसार आहे. कलम 61 नुसार आहे. यामध्ये घटनाभंग ह्या एकाच गंभीर आरोपासाठी कलम 61 नुसार राष्ट्रपतींना महाभियोगद्वारे
पदावरून दूर केले जाऊ शकते. कशानुसार? तर कलम 61 नुसार. म्हणजे आपल्याला प्रश्न काय येणार की महाभियोग राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? कोणती प्रक्रिया आहे? ती कोणती आहे? महाभियोग प्रक्रिया. महाभियोग प्रक्रिया कलम 61 नुसार. काय बाळा? कलम 61 नुसार. आणि राष्ट्रपतींवर महाभियोग चालवायचा असल्याने संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही गृहाकडून हा दोषारोप सादर केला जातो. म्हणजे संसदेचे दोन सभागृहे, राज्यसभा, लोकसभा, दोन्हीपैकी कोणत्याही गृहाकडून हा दोषारोप काय ना सादर केला जाऊ शकतो. दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने, बघा हा, दोन्ही म्हणजे कोणते? राज्यसभा आणि लोकसभा. तर विशेष बहुमताने मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवले जाते. पण त्यासाठी राज्यसभेत पण बहुमत आलं पाहिजे आणि लोकसभेमध्ये पण काय आलं पाहिजे? बहुमत आलं पाहिजे. म्हणजे एक सारखं मत आलं पाहिजे. मंजुरी मिळाली तर त्यांना त्यांच्या पदावरून दूर आपण करू शकतो. आपल्याला अधिकार आहे का? नाही. संसदेच्या दोन सभागृहांना अधिकार आहे. ओके, चलो पुढे बघा. रिक्तता काय म्हणले बघा आता पुढचं. मृत्यू, राजीनामा, महाभियोग, अयोग्यता किंवा कार्यकाळ संपणे. बरोबर ना? राष्ट्रपतींचा जर मृत्यू झाला, काही जर आकस्मिक आजाराने, वयोमानाने, अपघाती, कसाही पण मृत्यू झाला, तर राजीनामा दिला किंवा त्यांनी ते म्हणले मला पदावर राहायचं नाही, मला राजीनामा द्यायचा आहे. ओके, हरकत नाही. महाभियोग प्रक्रिया राबवली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने विशेष बहुमत सिद्ध झालं, राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं. त्यानंतर अयोग्यता, ते त्या पदासाठी अयोग्य, योग्य नाही किंवा कार्यकाळ संपला, तर त्यांचं जे काही पद आहे किंवा तो जो काही ब्लँक टाइम आहे त्या टाइमामध्ये अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती हे कार्यभार सांभाळतील. लक्षामध्ये जर राष्ट्रपती नसेल, बघा राष्ट्रपती नसेल तर कोण काम बघल रे? उपराष्ट्रपती. साहजिक आहे, लक्षात ठेवा. आणि उपराष्ट्रपतींनी पण राजीनामा दिला, ते म्हणले मला नाही करायचं, मला करायचं नाही. राष्ट्रपती नाही, मी नाही सांभाळणार त्यांचा, मी पण राजीनामा देऊन टाकतो. ठीक आहे, देऊन टाका. मग कोण बघणार? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ओके, अशा पद्धतीने. म्हणजे राष्ट्रपती नसेल तर उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. असं झालंय का? हा, झालंय. एक आपले राष्ट्रपती होते, त्यांचं पदावर असताना निधन झालं. मग उपराष्ट्रपती होते, ते म्हणले मला पण नाही कामकाज बघायचं, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. मग त्यावेळचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी कारभार सांभाळला होता. मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे राष्ट्रपती होणारी पहिली व्यक्ती जर विचारली तर न्यायमूर्ती हिदायतुल्ला. मी भारताच्या वन लाइनर मध्ये हा प्रश्न घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेला आहे. असं घडलेलं आहे. ओके, अशा लक्षात ठेवायचं. उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आपला राजीनामा स्वीकृतीसाठी उपराष्ट्रपतींकडे सादर करता. अजून एक महत्वाचं, राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींकडे जाता आणि उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींकडे जाता. दोघं पण एकमेकांकडे काय ना अल्टरनेट करू शकता. राष्ट्रपतींनी उपराष्ट्रपतींकडे दिला आणि उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींकडे दिला. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ. ओके, अशा पद्धती. चलो पुढे बघा. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सलग 2 कार्यकाळ भूषवणारे पहिले आणि एकमेव व्यक्ती ज्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. त्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने निवडून गेलेले राष्ट्रपती. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती जर विचारले, डॉक्टर झाकीर हुसेन सांगायचं. आपल्या भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती म्हणलं तर झाकीर हुसेन. दुसरे मुस्लिम जर म्हणलं तर फखरुद्दीन अली अहमद. लक्षात, फखरुद्दीन अली अहमद. आणि भारताचे पहिले शीख राष्ट्रपती जर विचारलं तर ज्ञानी झैल सिंग. ओके, बघा पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सलग 2 वेळा कार्यकाळ भूषवणारे पहिले आणि एकमेव व्यक्ती, सर्वाधिक मताधिक्याने निवडून गेलेले राष्ट्रपती, पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन,
दुसरे मुस्लिम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद आणि पहिले शीख राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग. ओके, चलो पुढे बघा आता. पहिले दलित राष्ट्रपती आपल्या भारताचे. आपल्या भारताचे पहिले दलित अशी व्यक्ती जे राष्ट्रपती झाले के.आर. नारायण. के.आर. नारायण. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा, आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील. आपल्या भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती, पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, जे वैज्ञानिक होते आणि पहिले राष्ट्रपती झाले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. इन्स्पायर राहायचं, इतिहास वाचायचा, स्टोरी ऐकायची, पण ज्यांनी खरंच संघर्ष केलाय ना त्यांचं ऐकायचं. संघर्ष जो व्यक्ती करतो ना तो आयुष्यामध्ये कधीच हार मानत नाही आणि तो कधीच हारत पण नाही. लक्षात ठेवा, फक्त चालत राहायचं, रस्त्याने थांबायचं नाही. आपली जी काही टार्गेट आहे त्या टार्गेटच्या मागं दिवस रात्र मेहनत करायची. वरती परमेश्वर बघतोय, तुम्हाला एक दिवस तुमच्या मेहनतीचं फळ देणार म्हणजे देणार, 100% देणार. फक्त तुम्ही काय ना जिद्दीने ना लढत राहा, तुम्हाला 1000% तुम्हाला यश भेटणार. आणि यश भेटल्यानंतर तुम्ही म्हणणार हे खूप सोपं होतं, हे खूप सोपं होतं. मग हे इन्स्पायर ठेवा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती, महान कार्य आहे लक्षामध्ये, ज्यांनी शिक्षणासाठी पण स्ट्रगल केलाय सगळ्या गोष्टींमध्ये. त्यानंतर बिनविरोध निवडले व सर्वात तरुण राष्ट्रपती N.S. रेड्डी, ज्यांची बिनविरोध निवड झाली, त्यांना म्हणजे विरोधकच नव्हता, डायरेक्ट निवड. सर्वात तरुण राष्ट्रपती N.S. रेड्डी. अपक्ष निवडलेले पहिले राष्ट्रपती V.V. गिरी. अपक्ष म्हणून निवडलेले पहिले राष्ट्रपती V.V. गिरी. आणि सर्वात कमी मतांनी निवडले गेलेले पण त्याचे V.V. गिरी. लक्षात ठेवा. चला पुढे बघू. आता उपराष्ट्रपतींपासून राष्ट्रपती पद भूषवणारे 6 व्यक्ती, म्हणजे जे पहिले ना उपराष्ट्रपती होते, जे पहिले काय होते उपराष्ट्रपती होते आणि नंतर काय झाले ते राष्ट्रपती झाले. डॉक्टर एस राधाकृष्णन, झाकीर हुसेन, त्यानंतर V.V. गिरी, आर व्यंकटरामन, शंकर दयाळ शर्मा आणि के.आर. नारायण. हे सर्व पहिले उपराष्ट्रपती होते आणि उपराष्ट्रपती नंतर त्यांची निवड कशासाठी झाली तर राष्ट्रपती या पदासाठी झाली. ओके, चलो आणखीन. निवडणुकीतील वाद कलम 71. निवडणुकीतील वाद कलम 71 काय सांगतोय, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील वादांचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेते. काय म्हणते, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील वादाचा अंतिम निर्णय, म्हणजे दोघांमध्ये जर काही वाद चालू आहे, दोघांमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती काही त्यांचा असेल, पर्सनल म्हणा किंवा राजकीय म्हणा, कोणता जो काय असेल तो, जर वाद असेल निवडणुकीमध्ये तर त्याचा अंतिम निर्णय कोण घेतं, सर्वोच्च न्यायालय म्हणतं मी निर्णय घेतो. कारण देशातलं सर्वोच्च जे काही कायदा आहे तर सर्वोच्च न्यायालयच आहे. त्यानंतर निवड रद्द ठरवली तरी त्या काळातील सर्व निर्णय वैध राहतात, विधी अग्राह्य होत नाही. एवढं काही गरजेचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. निर्वाचक गणातील जागा रिक्त असल्यास निवडणुकीला आव्हान देता येत नाही. जे काही जागा रिक्त वगैरे असेल तर निवडणुकीला आव्हान देऊ शकत नाही, काही गरजेचं नाही, एवढं फक्त लक्षात राहू द्या. आता बघा निवडणूक विषय कलम 52 काय म्हणतो, राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. कलम 52 काय तर भारताचे राष्ट्रपती पदाची तरतूद. निवडणूक पद्धत 54 नुसार, पात्रता कलम 58 नुसार, शपथ आणि प्रतिज्ञा कलम 60 नुसार. कलम 61 IMP करायचा, हा एक IMP करा. 52 हा एक IMP करा. महाभियोग प्रक्रिया कलम 61. रिक्त पदांची कलम 62 निवडणूक व वेळ. रिक्त पदांची निवडणूक व वेळ काय तर कलम 62. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपलं काय झालं बाळांनो, पूर्ण झालं. राष्ट्रपती हे जे काही सेशन होतं ते आपण पूर्ण केलंय. आता लवकरच पुढील लेक्चरला आपण उपराष्ट्रपती बघूया. असं आपलं बरोबर सिक्वेन्स नुसार चालू आहे. जे महत्वाचं आहे तेच घेतोय परीक्षेच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये पण IMP करून देतोय. व्यवस्थित करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बॅच संदर्भात सांगा, कारण तुम्हीच आहे जे सर्वांपर्यंत पोहोचू शकता, कारण मी तुमच्यासाठी जीव काढतोय. लक्षात. चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. लवकरच पुढील लेक्चरला भेटू. धन्यवाद.